फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी परत आलो आहे ठाण्याच्या एज फिटनेस जिममध्ये. अर्थातच आपला मित्र अक्षय कोलटकरला भेटायला. अक्षय कसा आहेस? तुलाच शोधतोय. कारण काल तुझ्या टिप्स दिल्यास अँगलविषयी, स्पीडविषयी, त्या मला खूप आवडल्या. अनेकांना मी त्या फॉलो करायला सांगितलं. त्याला जोडूनच अजून काय अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या पण मला आज समजून घ्यायच्या आहेत, त्याच्यावर आपण आज करूया. आज माझ्या डोक्यामध्ये ग्रीप याच्याविषयी काही शंका आहेत. ग्रीप कशी असावी, ग्रीप नेमकी कशासाठी असावी, बदलणारी ग्रीप त्याच्याने काय फायदा होतो का तोटा होतो, याच्यावर आज आपण एक्सरसाइज करू. तर मी तुला काय प्रश्न विचारू, आज तू मला एक्सप्लेन कर. ओके नक्की, कारण प्रश्न माझ्या मनातले आहेत. व्हेरी गुड. नक्की. ओके, बेसिक. ओके, बायसेप्ससाठी आपण ही ग्रीप शक्यतो वापरतो, म्हणजे ते बोथ हँड असतील किंवा मग सिंगल हँड असेल. ओके, आणि दुसरी ग्रीप ही असते, बोथ हँड किंवा मग सिंगल हँड. या दोन ग्रीपमुळे बायसेपला फायदा होतो, पण नेमका काय फायदा होतो ते समजून घ्यायचं. बेसिकली बायसेपमध्ये बाय मीन्स दोन, बायसेपमध्ये दोन मसल असतात. हा म्हणजे हा वरचा मसल जो आपण दिसला, हा वरचा मसल, आणि हा ब्रॅकियालिस. ओके, जो वरचा मसल तर कॉन्ट्रॅक्टिंग फेज मसल असं म्हणतात. तो त्याच्यासाठी तुम्ही जी नॉर्मल कर्ल करता त्याने तुमचा जो कॉन्ट्रॅक्शन आहे ते वाढून तुमचा हा जो बायसेपचा जो पीक आहे, पीक कॉन्ट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो, तो वाढण्याला हेल्प होते. आणि जेव्हा तुम्ही हॅमर ग्रिपने मारता तुमचा ब्रॅकियालिस वाढतो. तुमचा ब्रॅकियालिस आणि ब्रॅकोरेडियालिस वाढला की तुमच्या बायसेपचा जो व्हॉल्यूम असतो, म्हणजे तुम्ही जे म्हणता बायसेप माझा टी शर्टमधनं मोठा दिसला पाहिजे, माझा बायसेपचा, म्हणजे मी बायसेप जेव्हा मी पंप करतो तेव्हा माझा 16 होतो, नॉर्मल माझा 13. असं का? त्याचं रिझन हे आहे, तुम्हाला त्यासाठी हॅमर तुम्ही जेवढा जास्त माराल, हॅमरचा वर्कआउट लाईक डंबेल हॅमर आणि रिव्हर्स कर्ल, तेवढा तुमचा ब्रॅकियालिस आणि ब्रॅकोरेडियालिस वाढणार आणि तुमचा बायसेप मोठा होणार. नक्कीच, पण हॅमरविषयी थोडीशी माझ्या डोक्यात एक शंका अशी आहे की त्याची डिग्री कशी असावी. ओके, ते मला समजून घ्यायचं. म्हणजे यस, मी मारूनच दाखवतो तुला. ओके, एवढा पूर्ण घ्यायचा का यात पण 90 डिग्री घ्यायची, कसं करायचं? बेसिकली हे वरती तू जेव्हा पूर्ण वरती घेतो, हे 90 डिग्रीच्या वरती जेव्हा तुम्ही बघताय हात जातो, इट्स अ डेड कॉन्ट्रॅक्शन. ब्रॅकियालिस आणि ब्रॅकिओरेडियालिसची इन्व्हॉल्वमेंट काही होत नाही. तुम्हाला ते पूर्णपणे जर त्याची त्या व्यायामामध्ये इन्व्हॉल्वमेंट करायची असेल, फक्त 90 डिग्रीपर्यंत न्या, बस. ओके, बस. तुम्हाला स्वतःलाच फील होईल की एक त्या लेवलला 90 डिग्रीवर आल्यानंतर तुझा आपोआप बॉडीला कॉन्ट्रॅक्शन आणि त्या मसलला बरोबर कॉन्ट्रॅक्शन येऊ शकतं. परफेक्ट. सेम असं पण आहे, म्हणजे असं घेतलं तरी 90 डिग्री घेऊन नाही. आता हे 90 पेक्षा थोडं वरती घे, मार. ओके, हा 90 झाला, बरोबर. ओके, स्लाइटली वरती जा, बस. ओके, कारण तू याच्या वरती घेतलो ही पण डेड फेज आहे, आणि शिवाय या फेज मध्ये तू शोल्डर अप करतोस. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं. दॅट इज रॉंग. ओके, त्यामुळे एवढं परफेक्ट आहे. परफेक्ट. बायसेप मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेव. हॅमर करशील तेव्हा 90, ओके, कर्लिंग करशील तेव्हा 90 पेक्षा थोडंसं वरती. अक्षय, डंबेल्स विषयीच्या काही मिसकन्सेप्ट होत्या किंवा काही नॉलेज होतं अजून जे वाढलं आपलं. बारला धरून पण मला खूप सारे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, बारची ग्रीप असते. मी करून दाखवतो आणि मग विचारतो, मग तुला कळेल मला काय विचारायचं आहे. बायसेप्सवरती आपण घेऊया. ओके, बायसेप्स व्यायामशाळेत मी बघितलं असं क्लोज ग्रीपने बरेच लोक करतात. ओके, ही क्लोज ग्रीप झाली. त्याच्यानंतर फार वाईड ग्रीप पण घेतात, की असे हात धरून असे वाईडने पण करतात, आणि मधला मार्ग म्हणून जनरल पकडून पण अनेक जण करतात. एक सार्वत्रिक समज आहे की बायसेपचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, मोठा व्हायचा असेल, तर अशा 3 पद्धतीने मारणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे, खरं आहे, खोटं आहे, राईट आहे, रॉंग आहे, ते सांग. असेल तर का, नसेल तर का? बेसिकली कुठचाही व्यायाम आपण करतो, तू कुठची ग्रीप बदल, तू त्याचा फॉर्म 90चा 70 डिग्री कर, काही फरक पडणार नाही. जी स्ट्रेट लाईन मुवमेंट आहे आणि ज्या आपलं बेसिकली हाताचं ॲडॅप्टेशन कसं आहे, लाईक दिस, याच लेवलने तू बायसेप मारला पाहिजे. तू जर आतून घेऊन मारतो आणि शिवाय बाहेरून घेऊन मारतो
तू 2 दुखापतींना जवळ बोलवतोय. अक्षय, मला एक वैयक्तिक उदाहरण द्यायचं आहे. मी 15 वर्ष व्यायाम करतोय, पण एवढं डिटेल नॉलेज नव्हतं म्हणून मला इथे एक इंजुरी झाली होती. कारण हेच होतं, क्लोज ग्रिप घ्यायचो, क्लोज ग्रिपमुळे तेवढी ताकद मिळायची नाही. बायसेप मोठा हवा होता जुन्या कन्सेप्टनुसार, खेचायचो इकडे इंजुरी झालेली आहे. माझं स्वतःचं उदाहरण आहे आणि हे मुद्दामून तुम्हाला दाखवलं का बघा तुम्हाला इंजुरी व्हावी असं मला वाटत नाही आहे. बेसिकली तू बोलला ते आता बायसेप सगळ्यांनाच आवडतो, टी शर्टमध्ये छान दिसला पाहिजे, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला व्यायाम चांगलाही असतो, शिवाय तुम्हाला त्याचे फायदेच मिळतात. आता तू म्हणतोयस की क्लोज ग्रिपमध्ये मारतो तेव्हा तू टेनिस एल्बो, गोल्फ एल्बो नावाचे हे ऐकले. या दोन्ही प्रकारांना तू वेलकम करतोयस. टेनिस एल्बो म्हणजे इकडची दुखापत व्यायाम करणाऱ्यांना हमखास होते आणि गोल्फ एल्बो म्हणजे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. तू दाखवली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. येस, हे होतं तुझ्या ब्रॉड ग्रिपमध्ये. तू बघच ना, ब्रॉड ग्रिपमध्ये तू घेतो तर कम्प्लिटली हे यूज बरोबर शिवाय वाकडा होतो. एक्झॅक्टली. आणि शिवाय तू जेव्हा आतमध्ये रोल करतो तुझा स्कॅप्युलाचा जवळचा पार्ट आहे हा पण घासला जातो आणि रोटेटर कफला प्रेशर याचे चान्सेस असतात आणि त्याला आले तर तुझा चेस्टचा व्यायाम आणि शोल्डरचा व्यायाम बंद होतो. परफेक्ट. म्हणजे मित्रांनो, ज्या जुन्या समजुती आहेत त्या आता बाजूला ठेवा. असं करून किंवा असं करून बायसेप मोठा होणार नाही आहे. प्रॉपर ग्रीप घेऊन जर का योग्य त्या 1 लाईन फॉर्ममध्ये तुम्ही बायसेप्स किती हेवी करू शकता तरच त्याचा फायदा होणार आहे. अक्षय, ग्रीप संबंधी मला तुला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. ट्रायसेप्स संबंधी ते प्रश्न आहेत. अक्षय, जिममध्ये ट्रायसेप्स डंबेल्सने 2 पद्धतीने केला जातो. एक ही पद्धत आहे, ओके. दुसरं असं क्रॉस घेऊन क्रॉस केला जातो. तर पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत याच्यातली बरोबर कुठची आहे आणि कशावर प्रेशर येतं? बेसिकली जेव्हा आपण ट्रायसेपचा कुठचाही व्यायाम करतो, मेन फोकस पाहिजे एक्सटेन्शन. ट्रायसेपला आपला एल्बो जो आहे त्याला तू ताणलं पाहिजेस पाठच्या बाजूला, त्याला एक्सटेन्शन असं म्हटलं जातं. ते तू जेव्हा करणार जेव्हा तू ट्रायसेपची इन्व्हॉल्वमेंट होते, तर तू या अँगलने कर किंवा या अँगलने. पण माझ्यामध्ये ॲज अ फिटनेस एक्सपर्ट या अँगलमध्ये हात पुढे मागे जायचा चान्सेस असतो, शोल्डर लॉक होत नाही, शोल्डरचं इन्व्हॉल्वमेंट होण्याचे चान्सेस असतात. बट हिअर यू कॅन लॉक युअर शोल्डर्स. लाईट वेट जेव्हा करत असशील तेव्हा हे बेटर आहे. हेवी वेटला तू जाशील डंबेल, आय थिंक दिस इज बेटर. माझ्या मते, कारण की हेवी वेट असेल तेव्हा असं करताना समजा कानाला लागू शकतो, त्यामुळे समजा साईडला जाईल. यू कॅन थ्रो द डंबेल डाऊन. तू डंबेल फेकू शकतोस. मी करून दाखवतो आणि त्याच्यातले तू अँगल आणि डिग्री मला सांग. करून दाखव. एवढा खाली घ्यायचा, पूर्ण खाली घ्यायचा, घे खाली बस 90 डिग्री. जे बायचा आणि हा हात असतो हा बाजूला ठेव. हा तू पाय तर इथे ठेवू शकतोस याच्या बाजूला. हां, दॅट इज ओके. आणि वर किती घ्यायचा? पूर्ण वर घेऊ? नाही, घे वरती बस. शाय ऑफ लॉकिंग. तुला इथे एक्सटेन्शन फील होते? येस. देअर यू टू स्टॉप. कुठल्याही व्यायामाचा मुख्य उद्देश हा असतो की त्याच्याने दुखापत झाली नाही पाहिजे, शरीर मजबूत झालं पाहिजे आणि खूप वर्षानंतर सुद्धा त्याचा आपल्याला फायदा जाणवला पाहिजे. मात्र त्याची सुरुवात जी असते ती अशा छोट्या मोठ्या गोष्टींपासून असते. ग्रीप कशी असावी, अँगल कसा असावा, स्पीड कसा असावा आणि कसा व्यायाम करावा, ते आपण या आजच्या एपिसोडमध्ये बघितलं आहे. उद्या भेटूया अशीच काही फिटनेस सायन्सविषयीची नवी माहिती घेण्यासाठी फिटनेस फंडामध्ये.